पुण्यामध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमादरम्यान अभाविप आणि एनएसयूआयच्या वादात एबीपी माझाला गुंतवण्याच्या सीओईपी प्रशासनाच्या प्रयत्नाच्या विरोधात आता राज्याच्या पत्रकार संघटनांनी दंड थोपटले आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघाने पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि सीओईपीने एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीचा निषेध नोंदवलाय. आपली बाजू सावरण्यासाठी पत्रकारांना गोवणं योग्य नव्हे. मंदार गुंजारींचं नाव एफआयआरमधल्या तक्रारीतनं मागे घ्यावं अशी भूमिका पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके आणि सदस्यांनी मांडली. दुसरीकडे मराठी पत्रकार संघाने देखील सीओईपीच्या कुलगुरूंना निवेदन दिलंय. अनेक वर्ष प्रामाणिक पत्रकारिता करणाऱ्या मंदार गुंजारी यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घ्यावी अशी विनंती मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी कुलगुरूंना पत्र लिहून केली. राहुल गांधी यांच्या पुण्यातल्या कार्यक्रमापूर्वी एबीपी माझाने विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला कोण आणि का जाणार हे चौपालच्या माध्यमातून एक जबाबदार माध्यम म्हणून जाणून घेण्याचा आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न होता. त्यातल्या एका विद्यार्थिनीने अनाथ विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती मागील 3 वर्षांपासून मिळालेली नसल्याचं एबीपी माझाला सांगितलेलं. इतर अनेक विद्यार्थ्यांनीही आपापल्या वक्तव्यात शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचं सांगितलं. काहींनी सीओईपी महाविद्यालयात भेडसावणाऱ्या इतरही समस्या मांडलेल्या. तर सीओईपी महाविद्यालयाच्या कॅन्टीनसमोर 6 ते 7 विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया एबीपी माझाने घेतलेल्या. ऑर्फन कॅटेगरी आहे, त्याची फी स्ट्रक्चरमध्ये मेन्शन नाही आहे आणि जास्त पैसे आहेत त्याचे, म्हणजे जी ॲक्च्युअल फीज आहे ते जी नाही आहे ती आम्हाला कॅटेगरी जी आहे त्याचे पूर्ण भरावे लागेल. मला वाटतं की राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे तो प्रश्न सुटतो. हां, आमचं गव्हर्नमेंट कॉलेज असून इतकं मेरिटस कॉलेज असून पण फीज इतकी हाय आहे, तर हेच विषय तिथं पुढे करायचा आहे. तुला वाटतं की त्या कार्यक्रमामध्ये हे विषय म्हणजे हायलाईट होईल तो विषय. हॉस्टेलमध्ये खूप मुलांच्या रूम आहे, स्वतः माझी रूम आहे जी गळती. मी खूप वेळेस कंप्लेंट केल्या, काहीच उत्तर नाही भेटलं. फीस वाढली, फीसचा पण आम्ही रजिस्ट्रारला बोललो, VCला बोललो, काहीच झालं नाही. ऑलरेडी एका मुलाला उपोषणाला बसावं लागलं. पण जर हा मुद्दा आम्ही राहुल गांधींकडे मांडला तर ते या मुद्द्यांना आम्हाला बरोबर मार्गदर्शन करतील